नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एआय क्षेत्रामधून एक अत्यंत थरारक आणि चिंताजनक माहिती समोर आली आहे. क्लॉड या प्रसिद्ध एआय प्रणालीची निर्मिती करणाऱ्या अँथ्रोपिक या कंपनीने उघड केले की आता एआय स्वतःचा विकास स्वतःच करू लागलाय. तो स्वतःपेक्षाही अधिक शक्तिशाली वारसदार तयार करण्याच्या उंबरठ्यावर आहे. या कंपनीने सांगितलंय की फुल रिकर्सिव्ह सेल्फ इम्प्रूव्हमेंट मुळे भविष्यात मानव एआय प्रणालीवरील आपलं नियंत्रण पूर्णपणे गमावून बसवण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर रिकर्सिव्ह सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे अशी एक पायरी जिथे एआयला स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा स्वतःपेक्षा प्रगत तंत्रज्ञान करण्यासाठी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाची गरज नाही. जगातील सर्व प्रमुख एआय कंपन्यांनी एकत्र येऊन फ्रंटियर एआय अर्थात अतिप्रगत एआयच्या विकासाला काही काळासाठी विराम देण्याचा निर्णय घ्यायला हवा असं आवाहन अँथ्रोपिकने केलंय. पण तसं करणं वाटतं तितकं सोपं नाहीये, कारण एआयचा विकास थांबवला तर दुसऱ्या कंपन्या पुढे निघून जातील अशी भीती प्रत्येक कंपनीला असेल. तसंच एआयचे आर्थिक फायदे पाहता विकास थांबवणं कोणत्याही कंपनीला मान्य होणार नाहीये हेही तितकंच खरं. कारण अत्याधुनिक एआय मॉडेल्स बनवण्यासाठी या कंपन्यांनी शेकडो कोटी डॉलर्स खर्च केलेत. त्याचा काही पटीनं परतावा मिळाल्याशिवाय या कंपन्या थांबू शकणार नाहीत हेही कटू सत्य आहे. अँथ्रोपिकनं नेमकं काय म्हटलेलं आहे ही महत्त्वाची माहिती देताना त्यावर एक नजर टाकूयात. अँथ्रोपिक म्हणते की एआयच्या विकासामध्ये स्वतः एआय हातभार लावू लागलाय. पुरेशी संगणकीय क्षमता मिळाली तर एआय पुढच्या आवृत्ती खुद्द एआयच विकसित करेल. आता या दाव्याला पुष्टी देणारी धक्कादायक आकडेवारी सुद्धा समोर येते. क्लॉड या आमच्या सर्वात लोकप्रिय उत्पादनामधील एकूण कोडपैकी 80% कोड हे स्वतः एआय लिहिते. कोड बेस म्हणजे सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये वापरला जाणारा मुख्य मास्टर प्लॅन असतो. जर एआय स्वतःच्या पुढच्या आवृत्ती बनवू लागलं तर त्याच्यावर नियंत्रण ठेवणं हे पूर्वीपेक्षा 1000 पटीनं आव्हानात्मक बनेल. एआयच्या विकासाचा वेग मंदावण्यासाठी आवश्यक प्रणालींचा अभ्यास ही आमची संस्था करेल. काही महिन्यांमध्ये ही संस्था एक व्यापक चर्चासत्राचं आयोजन करेल. या चर्चेमध्ये धोरणकर्ते, संशोधक, नागरी हक्क गट तसंच अन्य एआय कंपन्यांना निमंत्रित केलं जाईल. आता जोपर्यंत तंत्रज्ञान हे माणसाच्या हाताखाली काम करतं तोपर्यंत ते वरदान आहे. पण ज्या दिवशी तंत्रज्ञान स्वतःचा मालक बनेल त्या दिवशी माणूस पृथ्वी तलावरला सगळ्यात बुद्धिमान प्रजाती म्हणून घेता येणार नाही. उत्क्रांतीचा नियमच आहे की कमी बुद्धिमान प्रजातीवर नेहमी जास्त बुद्धिमान प्रजाती राज्य करतात. त्यामुळे माणसाचं अस्तित्व धोक्यात येईल. हे यातलं सगळ्यात मोठं नुकसान असेल. आणि म्हणूनच अँथ्रोपिकनं ज्याची भीती वर्तवली आहे ते जर खरंच घडलं तर नेमकं काय होईल यावर एक नजर टाकूयात. माणसाचं नियंत्रणच सुटेल सगळ्यावरचं, कारण सध्या एआयचे नियम, मर्यादा आणि कायदे हे सगळं माणूस ठरवते. म्हणजे एआयचं अंतिम नियंत्रण हे माणसाच्या हातात आहे. एआय जर स्वायत्त झालं तर माणसाचं त्यावरचं नियंत्रण सुटणार. स्वतःला एआय अपडेट करेल. तो मानवानं तयार केलेले सगळे सुरक्षा कवच तोडून टाकू शकतो. म्हणजे कुठलंही डिफेन्स मेकॅनिझम कामच करणार नाही. जर अशी वेळ आली तर एआय नेमकं कसं वागू शकतं यावर माणसाचं कोणतंही नियंत्रण राहणार नाही. यात असंही होऊ शकतं की एआय काही अनाकलनीय निर्णय घेईल. म्हणजे नवीन एआयचे विचार आणि अल्गोरिदम समजणं हे मानवी बुद्धीच्या पार पलीकडचं असेल. एआय कोणते निर्णय घेतोय, एआय जे निर्णय घेतोय तो का घेतोय आणि त्याचे उद्दिष्ट नेमके काय आहेत हे जगातल्या सर्वोत्तम शास्त्रज्ञांना सुद्धा कळणं कठीण होऊन बसेल.
त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा धोका काय असेल तर सायबर युद्धाचा. एआय स्वायत्त बनलं तर जगामधील इंटरनेट, बँकिंग सिस्टीम्स, पॉवर ग्रिड्स आणि लष्करी यंत्रणा यांच्यावर एआयचं नियंत्रण येऊ शकतं. जर एआयनं मानवालाच धोका मानलं तर तो कोणत्याही देशाची अण्वस्त्र किंवा संरक्षण यंत्रणा हॅक करू शकतं आणि माणसाच्या विरुद्धच काम करायला सुरुवात करू शकतं. डिजिटल जगावर पूर्णपणे एआयचं नियंत्रण आलं तर अवघ्या एका सेकंदात अवघ्या जगाची अर्थव्यवस्था ठप्प होऊ शकते. यातून सामूहिक बेरोजगारीचा धोका निर्माण होऊ शकतो. मानवी बुद्धीची आणि श्रमाची कदाचित गरजच उरणार नाही. त्यामुळे अभूतपूर्व आर्थिक संकट निर्माण होऊ शकतं. यात आणखी एक धोका आहे, तो म्हणजे चुकीच्या माहितीचा. माणसाच्या नियंत्रणाच्या बाहेर गेलेला एआय माणूस किंवा मानवी समाजाचीच दिशाभूल करू शकतं. समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर खोट्या बातम्या, डीप फेक आणि भ्रम निर्माण केले जाऊ शकतात. माणसाला काय खरं आणि काय खोटं हे ओळखणं मग अशक्य होईल, ज्यामध्ये गृहयुद्ध होऊ शकतात, दंगली पेटू शकतात. जर सर्वोच्च बुद्धिमान एआयनं असा निष्कर्ष काढला की पृथ्वीवरची संसाधनं हे आपल्या म्हणजे एआयच्या स्वतःच्या विकासासाठी वापरायची असेल तर मग त्यानंतर माणूस हा एआयचा शत्रू बनू शकतो आणि त्यामुळे माणसाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होऊ शकतो. म्हणजे माणूस हा केवळ या संसाधनांचा नाश करणारा प्राणी आहे. त्यामुळे मानवजात नष्ट करण्याचा निर्णय एआय घेऊ शकतं. आयटी क्षेत्रामधले तज्ज्ञ प्रशांत माळी यांना जेव्हा आम्ही या सगळ्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी काय विश्लेषण केले बघूयात. आज एआय माणसाने बनवला आहे, पण उद्या एआय जर स्वतःपेक्षा अधिक शक्तिशाली बनवू शकला तर नियंत्रणाचा प्रश्न गंभीर बनेल. मानवी नियंत्रण कमी होण्याचा धोका आहे. एआय स्वतः नवीन एआय तयार करू लागला तर निर्णय प्रतिक्रियेत माणसाची भूमिका कमी होऊ शकते. चुका वेगाने वाढण्याचे धोका आहे. एआय मधील ज्या त्रुटी असतील ते पुढच्या एआय मध्ये कॉपी होऊन अनेक पटीने वाढू शकतात. सायबर हल्ल्याचं सशस्त्रीकरण होऊ शकतं. अधिक बुद्धिमान एआय जेव्हा हॅकिंग, फसवणूक, डीप फेक आणि सायबर युद्ध अधिक प्रभावी करू शकतात. पारदर्शकतेचा अभाव होऊ शकतो. म्हणजे एआयने जर एआय तयार केला आणि त्याचे निर्णय कसे घेतले हे आपण समजणे कठीण होऊ शकते आपल्याकडे. मग राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न होऊ शकतो. म्हणजे अशा तंत्रज्ञानाचा गैरवापर दहशतवादी, शत्रू राष्ट्र किंवा गुन्हेगारी संघटना सुद्धा करू शकतात. नोकऱ्या आणि अर्थव्यवस्थेवर पण परिणाम होईल. जसं की एआय विकासाची गती अगदी वाढवू शकतो आणि रोजगार आणि कौशल्य विकास यामागे पडू शकतात. एआयची मूल्य कोण ठरवणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पुढच्या पिढीच्या एआय मध्ये मानवी नैतिकता, संविधानिक मूल्य आणि सामाजिक जबाबदारी कशी टिकवायची हा सर्वात मोठा प्रश्न होणार आहे. बघा, अणुबॉम्ब तयार करण्यापेक्षा त्यावर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे जर एआय तयार करण्यापेक्षा एआय वर मानवी नियंत्रण कायम ठेवणे अधिक महत्वाचे आहे. एआयला बुद्धिमत्ता मिळू शकते, पण विवेक, नैतिकता आणि जबाबदारी अजूनही माणसाकडेच आहे. त्यामुळे एआय जर एआय बनवू लागला तर माणसाच्या जातीसाठी खूप खतरे होऊ शकतात. एंथ्रोपिक ही एक सॅन फ्रान्सिस्को बेस्ड एआय रिसर्च कंपनी आहे, ज्यांनी एक स्टेटमेंट केलं आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की येणाऱ्या काही काळामध्ये एआय सिस्टीम आहे तीच एक नवीन एआय सिस्टीमला जन्म देईल किंवा एआय सिस्टीम बनवू शकेल. हे एकदम सत्य आहे, कारण आपण आजच्या काळात ऑलरेडी एआय वापरतोय. सर्व ठिकाणी एआयचा यूज केला जातोय. ग्राफिक डिझायनिंगसाठी, मेडिकल रिपोर्ट्सचा डायग्नोसिस करण्यासाठी, सॉफिस्टिकेटेड मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स, इक्वेशन्स किंवा काही इन्व्हेन्शन्स जे
असतात किंवा काही मेजर सायंटिफिक प्रॉब्लेम्स असतात ज्यांचं उत्तर आपल्याकडे नसतं किंवा त्याचे खूप परम्युटेशन कॉम्बिनेशन करून ते उत्तर डिराईव्ह करण्याची गरज असते. हे सगळं आज ऑटोमेट झालेलं आहे. त्यामुळे ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही की एक एआय ड्रिव्हन सिस्टीमच दुसऱ्या एआय ड्रिव्हन सिस्टीमला जन्म देऊ शकेल. हे एक एआय सिस्टीम मध्ये ही ताकद आहे, पॉवर आहे. कारण एआय हे सॉफिस्टिकेटेड कोडिंग करून एका दुसऱ्या सिस्टीमला क्रिएट करू शकतं आणि ह्याच्यामध्ये कुठेही थोडासा इल इंटेन्शन किंवा वाईट विचार घेऊन जर ती सिस्टीम बनवली तर ती एवढ्या लेवलपर्यंत जाऊ शकते की येणाऱ्या काही काळामध्ये बऱ्याच गोष्टी ती कंट्रोलमध्ये घेऊ शकते. सायबर अटॅक्स वाढू शकतात आणि ते देखील एवढे पॉवरफुल असतील की आपल्या साधारण सिक्युरिटी मेजर्सना काउंटर करणं हे मुश्किल होईल. त्यामुळे गव्हर्नमेंट मेकॅनिझम आहेत, बँका आहेत, ह्यांना देखील एआय ड्रिव्हन सिक्युरिटी मेकॅनिझम्स इम्प्लिमेंट करणं आणि ते देखील एका गिव्हन टाइम फ्रेम मध्ये म्हणजे वेळेवरती ही ऍक्शन आपल्याला घ्यावी लागेल. नाहीतर एआय बॉट्स जे सायबर अटॅक्ससाठी जर प्रोग्राम केले गेले तर ह्यांचा अटॅक खूप फास्ट आणि खूप डॅमेजिंग असू शकतो.